या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम। वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक। संपर्क 8888947979। नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयाचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होते। मात्र अशा घटनांपासून वेळी सावध होण्यासंदर्भात पोलिसांतर्फेही निवेदन देण्यात येत असते। मात्र तरीही अशा घटनांमध्ये वाढ होते आहे। सावंतवाडी शहरामधील एका 85 वर्षीय वृद्धाची तब्बल 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगत सायबर चोरट्याने तब्बल ह्या वृद्धाचे 97 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। सावंतवाडी शहरातील एका 85 वर्षीय वृद्धाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून एका अज्ञात व्यक्तीने तब्बल 97 लाख रुपयांची फसवणूक केली। या संदर्भात सावंतवाडी शहर पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे। येथील 85 वर्षीय वृद्धाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत संबंधित व्यक्तीने तब्बल 97 लाख रुपयांची फसवणूक केली। फसवणूक करणाऱ्याने स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगून संबंधित वृद्धाची तब्बल 97 लाख रुपयांची रक्कम RTGSद्वारे ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेतली। मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली फसवणूक करत 18 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2025 ह्या काळामध्ये ही घटना सावंतवाडी शहरात घडलेली आहे। आरोपीने संबंधित वृद्धाशी संपर्क साधून तुमच्या बँक खात्यातून 25 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे आणि तो मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे। या प्रकरणी तुम्हाला मुंबईला स्वतः चौकशीला यावे लागेल किंवा प्रत्यक्ष येणे शक्य नसेल तर ऑनलाईन चौकशीला सामोरे जावं लागेल अशी भीती निर्माण केली। या संदर्भात दैनिक लोकसत्ताने सविस्तर वृत्तही प्रसिद्ध केलेलं आहे। दबावाखाली येऊन फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या विविध गुंतवणुकीची रक्कम गमावली। आरोपीने त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये गुंतवलेली तब्बल 97 लाख रुपयांची रक्कम RTGSद्वारे स्वतःच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर केली आणि संबंधित वृद्धाची त्यांनी फसवणूक केली आहे। 9 लाख रुपये होल्ड करण्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये पोलिसांना यश आलं आहे। मात्र या संदर्भात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे। सावंतवाडी येथील पोलीस अधिकारी अमोल चव्हाण यांनी पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सुरू केला असून संबंधित वृद्धाची या संदर्भातील सविस्तर माहिती समजून घेतली। मात्र आयुष्यभर जमा केलेली कष्टाची पुंजी एका चुकीच्या मार्गामुळे संबंधित वृद्धाला गमावावी लागल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे। तब्बल 97 लाख रुपयांची फसवणूक झाल्यामुळे संबंधित वृद्धाला नाहक मानसिक फटका बसलेला आहे। SN न्यूज चॅनल आणि नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबतर्फेही वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भात आवाहन करण्यात येते। फसवणुकीचा प्रकार झाला असेल किंवा एखाद्या ठिकाणी केअरटेकर करून जर फसवणूक होत असेल तर नक्कीच पोलिसांशी संपर्क साधा, जेणेकरून मावळतेकडेला झोपलेल्या आयुष्यामध्ये कुठेही मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ नये, किंबहुना आयुष्यभर जमा झालेली पुंजी कुठल्या तरी अशा घटनांमध्ये गेल्यामुळे कुटुंबाला होणारा मनस्ताप हा कल्पनेच्या पलीकडचा असतो। भेटूया पुन्हा पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।